नाव काय तुझं? जी नाव काय? माझं म्या हैबती. गडावर नवीन आहेस? वय गाव कोणतं? कोकणातला दिसत नाहीस. वय कधीपासून गडावर आहेस? झालं 4-5 दिवस. कोणाची शिफारस? शिफारस राहुजी पंतांची. असं? पण राहुजी पंत काही बोलले नाहीत आम्हाला. आणि तुझा हात सारखा कमरेला जातोय. काय लपवलंयस? कुठे काय? काय नाही. हंबावून गेलायस तू. मुजरा राणी साहेब, पाहिलं ही आजकालची पोरं. काही खरं नाही बघा यांचं. नाव घालवणार. म्हणजे अहो, आपले पहिले सरनोबत माणकोजी 10 तोंडे त्यांच्या घरातला आहे हा. आता कामाची अगदीच निकड होती, शिवाय ढाल तलवारी खेळात एकदम सुमार, म्हणून म्हटलं गडावर न्यावं. हळूहळू शिकेल साधी साधी कामं. म्हणजे मोठ्या घराण्यातला आहे. तर पण कसं आहे, इथे आल्यावर पहिल्यांदा कोणताही माणूस भांबावतोच. तसा हाही भांबावला. ए, तू निघ आणि बाहेरचं आवरून घे. जा लवकर. जी येतो राणी साहेब. राहुजी पंत, देवळाच्या मंदिरातील खर्चाचं दानपत्र दिलं का गावकऱ्यांना? दानपत्र? कोणत्या गावच्या गावकऱ्यांना? वाघेरी गावच्या गावकऱ्यांना. हा हा, ते होय. दिलं दिलं दिलं. बरं झालं. काय म्हणाले गावकरी? खुश झाले. छत्रपतींचा जय जयकार केला. असं? पंत, एवढी चांगली खबर सांगितली नाहीत आम्हाला. हो, नाही म्हणजे अहो, कामाच्या धांदलीत विसरूनच गेलो. आणि हो, वय झालं आता. बरं, येतो मी. वजीर आला, वजीर आला, हम आपको कैसे बताएं, इस शाब्दी खान ने तो हमारा दिल खुश कर दिया. क्या खबर भेजी है उसने? छापाना, क्या खबर है? खबर यह है कि हिंदुस्तान के सरताज आलमगीर बादशाह आपकी खिदमत में सरदार शाब्दी खान का आदाब। शहंशाह, हमें ये खबर देते हुए बेहद खुशी महसूस हो रही है। हम तेजी से हमला करते हैं और काफिरों के बीचों बीच घुसकर उसकी फौज पर टूट पड़ते हैं, और देखते ही देखते हमने हजारों मराठा सिपाहियों को तलवार की घाट उतार दिया है। दिले इलाही, उस काफिर संभा की फौज में हलचल मच गई है। जहापना, रायगढ़ के घेरे में कुछ गांव है, वो हमने अपने कब्जे में कर लिए हैं। कुछ गांव जला दिए हैं। संभा की रयत, आवाम बेजार हो गई है। वो मोगल फौज का नाम सुनते ही कांपने लगते हैं। हमारी फौज देखकर थर्राने लगते हैं। खुदा हाफिज, आपका एहसानमंद शाब्दी खान। वाह वाह,
कुछ दिनों में फतेह हमारी होगी। संबा के कुछ लोग हमसे आकर मिले हैं। फिलहाल इतना ही, खुदा हाफिज। माशाल्लाह, ऐसा ही हो। वज़ीर आला, हम इंसान को सिर्फ एक बार देख के उसे नाप लेते हैं और भांप लेते हैं कि वो शख्स कितने पानी में और उसमें कितना दम है। हाँ, माना कि जब हमने शाब्दी खान को रामसेज भेजा था और उसने वहां पर नाकामी हासिल हुई थी, हम बहुत परेशान हुए थे। हमने ये भी सोच लिया था कि हम उसे फिर से दिल्ली भेज देंगे, मगर शाब्दी खान तो बहुत ही उम्दा सूरमा निकला। गुस्से की आग में वो तप रहा था, बदले की आग में झुलस रहा था, और देखिए नतीजा। जी जहांपना, आपने उसे रायगढ़ भेजकर बेहतरीन मौका दिया। इसे तो कहते हैं औरंगजेब। सही इंसान का गलत इस्तेमाल करना और गलत इंसान का सही इस्तेमाल। माशाल्लाह। बस आप देखते जाइए, अब बहुत जल्द रायगढ़ पर मुगलिया सल्तनत का परचम लहराएगा इंशाअल्लाह। इंशाल्लाह। बोला, काय खबर? राणी साहेब, खबर वाईट आहे. सर्जकांत तामणीच्या घाटाच्या पायथ्याशी येऊन थांबलाय. आणि तिथे थांबून काय करतोय? आजूबाजूच्या लोकांनी लय त्रास देतोय. लूटपाट माजवलाय त्याच्या फौजनं. घरातून बकऱ्या कोंबड्या उचलून नेतोय. बाया बापड्या घराच्या बाहेर पडत नाही तर हेच घराला आगी लावतात. वाड्याच्या वाड्या बेचिराग केल्यात त्यांनी. त्याची ही हिम्मत? फौजा तयार ठेवा, ताबडतोब. म्हणजे रयतेला त्रास झालेला आम्ही सहन करणार नाही. त्याचा समाचार घेण्यासाठी आम्ही स्वतः जातो. राणी साहेब, असं कसं करता येईल? का नाही करता येणार राहुजी पंत? तुम्हाला आमच्या शौर्यावर विश्वास नाही? तसं नव्हे राणी साहेब, पण आपण एक लक्षात घ्या की रायगडावर आधीच फौज नेहमीपेक्षा कमी आहे. त्यात आपली फौज राजे आणि हंबीरराव यांच्यामध्ये विभागली गेली. त्यातही तुम्ही जर गडावरून फौज घेऊन निघालात तर मग रायगडाच्या सुरक्षेचं काय? मला वाटतं आपण थोडी वाट पाहावी. तोपर्यंत रयतेची नाहक फरफट होत राहील त्याचं काय? स्वराज्यात राहून सुद्धा मोगलाईचे चटके त्यांना बसू लागले तर याचा अर्थ काय राहिला पंत? याचा अर्थ म्हणजे हंबीर मामा किंवा राजे यांपैकी कोणी एक परत येईपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. दुर्दैवाने तसंच. आणि यापैकी एकही जण परतणार नाही याची काळजी घेतली आहे आलमगीरांनी. या, सुखी भव. सकाळी नमस्कार करून गेला होता, आता पुन्हा आलात? आम्ही आपल्याकडे तक्रार करण्यासाठी आलोय. तक्रार करण्यासाठी आलात तुम्ही? आणि तुम्ही? मातोश्री, आम्ही पण आपल्याकडे तक्रारच करण्यासाठी आलो आहोत. तुम्ही सांगा, या आमच्याहून धाकल्या आहेत की नाहीत? हो, आहेत ना धाकल्या. आहेत ना, पण मग या आमचं ऐकत का नाहीत? ताराऊ, हो का? असं का करतात तुम्ही? आता तुम्हीच सांगा, यांना आत्ता कुठे बरं वाटतंय, मग लगेच कामात हात घालणं बरोबर आहे का? आराम नको करायला त्यांनी? हो, आराम तर करायलाच हवा. पण त्या करत नाहीत, काम करत राहतात. आम्ही यांना काम करू देत नाही. मातोश्री, आमचं चुकलंय का काही? नाही. मातोश्री,
अहो पण त्यांना जड पडतं हे सगळं. शिवाय आमच्या आजारपणात त्यांनी आमची किती सेवा केली. मग आता त्यांना आराम नको मिळायला? तुम्ही सांगा मातोश्री, कोण चुकतंय? तुम्ही दोघीही अगदी बरोबर आहात. अशाच मायेनं प्रेमानं राहा. तुम्ही तर दोघीच आहात, आम्ही 8 जणी होतो. असं म्हणतात 100 पुरुष एका आड्याखाली एका छताखाली एकत्र राहू शकतात, पण 2 बायका एकत्र गुण्यागोविंदानं नांदू शकत नाही. पण आम्ही राहिलो, अगदी एकीनं राहिलो. कधी कुणाचा मत्सर केला नाही, कधी कुणाचा द्वेष केला नाही. आनंदानं राहिलो. सईबाईंनी सोयराबाईंना कधी कमी लेखलं नाही, ना सगुणाबाईंनी पुतळाबाईंना कमी लेखलं. ना आम्ही कुणाचा मत्सर केला, ना कुणी आमचा तिरस्कार केला. आम्ही एक झालो, एकरूप झालो. आम्ही वेगळं कधी वाटून घेतलं नाही. ह्या एकीनं टोपल्यातल्या भाकरीला खूप गोड चव आली होती. आणि बरं का, आमची एकी ही महाराजांच्या एकीचं गमक होतं बरं. हो ना? हो तर. अफजल खान, शास्ता खान, सिद्धीसारखे पिसाळलेले महिषासूर फिरत असताना आम्ही 8ही जणी दुर्गा झालो. 8 नाही, 16 हातानिशी महाराजांच्या मागे उभ्या राहिलो. 8ही जणी शिवाची शक्ती झालो, म्हणून महाराजांना यश आलं. नाहीतर म्हणतात ना, बाहेरून आली बया आणि गेली घराची रया. अशा नाही वागलो आम्ही कधी. त्याग केला, विरह सहन केला, कमीपणा घेतला, पण एकीनं राहिलो. महाराजांच्या पराक्रमाला धार चढावी अशा वागलो आम्ही. 4 लोकांमध्ये त्यांना कधी कमीपणा येईल अशा कधी वागलो नाही. तुम्हीही अशाच वागा, एकीनं राहा. दोघीही लहान आहात, पण तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एकीनं घराकडे लक्ष द्या, दुसरीनं तुमच्या थोरल्या जाऊबाई राणी साहेबांना मदत करा. सर्वत्र लक्ष ठेवावं, घरवेदीपणा ओळखावा. कोणी काही सांगितलं, शिकवलं तर ऐकू नये. आपल्या घराची आपण राखावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाकडे कुबेर संपत्ती असली तरीही त्याची किंमत त्याच्या घरातल्या स्त्रियांच्या वागणुकीवर ठरते. ज्या घरातली स्त्री सुलक्षणी, चारित्र्य संपन्न, संसारी, निरोगी, त्या घराचा कर्ता राजा. कळलं? यापुढे आम्ही या गोष्टी लक्षात ठेवू. मातोश्री, तुम्ही किती चांगल्या आहात. हाँ, इसका मतलब ये है कि हम ये सारा इलाका जीत गए। जी जहांपना, मतलब ये सारा इलाका हमारे कब्जे में आ गया है, बिना लड़े ही। कैसे? वहां के मराठा सरदार हमारा साथ देना चाहते हैं। वाह, ये तो अल्लाह ताला का रहम है। और भी ऐसे बहुत खत आए हैं सभी इलाकों से, वहां के मराठा सरदार भी हमारा साथ देना चाहते हैं। बहुत खूब, मगर क्यों? जहांपना, हर कोई जीतने वाले का साथ देना चाहता है, डूबते हुए जहाज में कोई सफर नहीं करना चाहता। और इन मराठाओं को चाहिए ही क्या? जमीन का एक छोटा सा टुकड़ा, थोड़ी सी हुकूमत, बस ये लोग खुश हो जाते हैं। छोटे लोग, छोटे सपने। और क्या? जहांपना, इतनी अच्छी खबर पढ़कर भी आप खुश नहीं हैं? नहीं, खुश तो है, पर समझ में नहीं आ रहा कि ये खबर सच है या नहीं।
जहांपना, आपको शक है क्या? शक है भी और नहीं भी। हम कुछ समझे नहीं। एक बात हमारी समझ में नहीं आ रही, हमें कितने साल हो गए यहाँ पर इस इलाके में आए हुए, एक छोटा सा रामसेज किला हम हत्या नहीं पाए। चिक्कदेव राय और वो जंजीरा का सिद्धि, अरे संभा के खिलाफ एक छोटी सी जंग नहीं जीत पाए। हमने कितनी सारी मदद की उन्हें, लेकिन क्या फायदा हुआ? फिर अचानक इतनी सारी जगहों से ये खबरें आना कि इतने सारे लोग हमारे साथ मिल गए, हमें जीत फतेह मिल रही है। कैसे हो रहा है? कुछ तो गड़बड़ है। हमारी इतनी बड़ी फौज के साथ लड़ने वाले ये बहादुर मराठा सिपाही ये गए कहां? हाँ, गायब हो गए कहीं। एक वक्त ऐसा था जब एक छोटी सी अच्छी खबर सुनने के लिए हमारे कान तरसते थे, और आजकल हर रोज ये खबरें आ रही है, जीत फतेह कामयाबी। वजीर आला, आप पता लगाइए, तहकीकात कीजिए कि इन खबरों की सच्चाई क्या है। कहीं ऐसा तो नहीं कि हमारे खिलाफ कोई नई साजिश रची जा रही? हाँ? You should enter into close confederacy and friendship with Sambhaji Raja and maintain always strict friendship with him, and then you need not fear the danger and Mughal or the Portuguese having Sambhaji's country and his arms always to friend. You are not to permit Mughal admiral or Siddhi, not other ships and any nation. तू किरमाजीचा मुलगा नवलाजी ना? जी महाराज. खूप महत्वाचं पत्र होतंय. पत्राच्या नकलेमुळे टोपीकर इंग्रजांचा होरा आम्हाला समजला. शाबास, आम्ही खुश आहोत. या बैरजी काका, टोपीकर इंग्रज आमच्याशी मैत्रीचा हात पुढे करू पाहतोय. बैरजी काका, बैरजी काका काय झालं? महाराज, शाब्दी खान रायगडाच्या दिशेनं 35,000ची फौज घेऊन निघालाय आणि आता रायगडावर शिबंदी नाही, जी आहे ती पुरेशी नाही. त्यामुळे तुम्हाला तातडीनं रायगडी निघावं लागेल. बैरजी काका, आपला रायगड माणसांशिवाय आणि शिबंदी शिवाय लढणार आहे. पण महाराज, बैरजी काका, राणी साहेब समर्थ आहेत, त्या गड सांभाळतील आणि आम्ही इथं टोपीकरांचं नाक दाबून धरलं. आत्ता कुठं तो तोंड उघडेल अशी चिन्ह निर्माण झाली. ठीक आहे, टोपीकरांच्याच पत्राची नक्कल वाचत होतो. टोपीकरांनी नरमाईचं धोरण स्वीकारलंय. कदाचित ते आपल्याशी तहाची बोलणी करतील. अशा वेळी इथून निघून जाणं बरोबर नाही. तुम्ही कविराजांना तातडीनं रायगड जवळ करायला सांगा. ठीक आहे, मग मी थांबत नाही, लगेच निघतो.